राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी 5 टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं। त्यानंतर आता सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करतात। 4 जूनला लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असताना आता बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत मतदारांना आणि कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली आहे। लोकसभेच्या निकालापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी देवाचा धावा सुरू केलाय। बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत मतदारांसह कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली आहे। निकाल जो लागेल तो लागेल, पण तुमचे आशीर्वाद नेहमी सोबत ठेवा असं आवाहन करत पंकजा मुंडेंनी मनातल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे। त्या असं म्हणतात, निकाल जो लागेल तो लागेल, लोकांनी सकारात्मकतेने साथ दिली, निर्भीडता ही निष्क्रियतेवर भारी ठरते। देवानं मला मोठा संघर्ष दिला आणि त्याला पेलण्याची शक्तीही देवानं दिली। लढाई विचारांची असावी, कोणाचाही कायमस्वरूपी तिरस्कार वाटू नये अशा विचारात जडणघडण झाली पाहिजे। सत्तेच्या पदावर काम करताना या गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे। मंत्री म्हणून काम करताना कोणावर अन्याय केला नाही याचं समाधान वाटतं। द्वेषविरहित राजकारण करणं सोपं नाही, मुद्द्यांना धरून राजकारण करायला हवं। एक मिशन असावं, उद्देश असावा, असं राजकारण करावं। हे शिवधनुष्य पेलण्याचं काम मी करते। हे केवळ तुमच्या प्रेमापोटी, तुमचे आशीर्वाद नेहमीच सोबत ठेवा। निवडणूक ही साधी म्हणता अगदीच पंकजाताईंची सहज निवडणूक आहे म्हणता ह्या निवडणुकीने एक वेगळाच रंग घेतला। त्याचनंतर राज्यातल्या निवडणुकीने एक वेगळा रंग घेतला। सत्तेच्या पदांवर अनेक वर्ष काम करताना त्या गोष्टींचं पथ्य पाळलेलं आहे। सत्ता असताना, पालकमंत्री असताना, सर्व जिल्ह्याची असताना, राज्याची मोठी मंत्री असताना देखील मी कधीही माझ्या मनातली करुणा कमी होऊ दिली नाही। मी कधीही लोकांना अन्याय केला नाही। त्याचं मला फार मोठं समाधान वाटतं। द्वेषविरहित राजकारण करणं आणि मुद्द्यांना धरून राजकारण करणं, कुठेतरी आपल्याला एक पर्पज असावं, एक मिशन असावं, एक उद्देश असावं, असं राजकारण करणं हे फार सोपं नाही। ते शिवधनुष्य मी झेलण्याचा नेहमी प्रयत्न करते। ते केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या निस्वार्थ आणि निस्सीम प्रेमामुळे। बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात कडवा सामना रंगला। चौथ्या टप्प्यात सर्वाधिक 70.92% मतदानाची नोंद बीड लोकसभा मतदारसंघात झाली। मात्र या मतदारसंघामध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप करत बजरंग सोनवणे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। परळी, केज, पाटोदा, आष्टी, धारूर या तालुक्यातील काही गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप आहे। परळीतल्या 10, धारूरमधल्या 4, केजमधल्या 2, आष्टी, पाटोदा आणि माजल गावातल्या प्रत्येकी एका गावात इन कॅमेरा फेर मतदान घ्यावं। धर्मापुरी गावातील काही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचाही दावा बजरंग सोनवणे यांनी केलाय। तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 3 दिवसांपूर्वी बीड मतदारसंघातला एक व्हिडिओ ट्विट करत सवाल उपस्थित केलाय। या देशाचा नागरिक आहे, माझ्यासाठी संविधान हे अतिशय महत्त्वाचं आहे। जे व्हिडिओ मी टाकले त्याच्यामध्ये काही आक्षेप घेण्यासारखं असेल तर तुम्ही बोला। तुम्ही जर बघितलं त्या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी डायरेक्ट बाहेरच्या टेबलवर मशीन आणून ठेवलं तर ते बटन दाबले जातं। आम्ही जे बोलत आहोत ते परळी तालुक्याबद्दल नाही तर मतदारसंघाबद्दल बोलत आहोत। तिथे अनेक ठिकाणी बूथ ताब्यात घेण्याचे प्रकरण हे समोर आलेलं आहे। त्यामुळे मुंडे साहेब काय बोलतात याच्यापेक्षा आज तिथं काय परिस्थिती आहे हे कुठेतरी आपण सर्वांनी समजलं पाहिजे। पंकजाताईंबद्दल मला काही बोलायचं नाही। कदाचित त्यांना परळीमध्ये काय चाललं, काय झालं हे माहीत सुद्धा नसेल। बीडमध्ये चौथ्या टप्प्यातलं लोकसभेचं मतदान झाल्यानंतर बूथ ताब्यात घेण्यावरून आरोप प्रत्यारोप झाले। त्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 1 तास पाहणी केली। आयोगाकडून आणि प्रशासनाने कशा पद्धतीने व्यवस्था केली याचा आढावा त्यांनी घेतला। बीड निवडणूक विभागाच्या कामकाजावरच त्यांनी संशय व्यक्त केलाय। मुंडे नावाचे तहसीलदार आहेत परळीचे, त्यांनी सुद्धा निवडणूक प्रक्रियेच्या काउंटिंगमध्ये हजर राहू नये किंवा त्यांना इन्व्हॉल्व करून घेऊ नये असं आपल्या माध्यमाच्या बाजूने मी कलेक्टरना विनंती करणार आहे। पण ते काय करतील मला माहीत नाही, कारण त्यांनी त्या दिवशी जी ट्रीट सगळ्यांना आम्हाला केलं ते अगदी संशयास्पद आहे आणि त्यांनी
संशयास्पद म्हणण्यापेक्षा एकतर्फी बाजू घेतली. आपल्या लेडीज PSIला काय बोललं की एक पोलीस कर्मचाऱ्यांना काय बोललं याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. या सर्व रेकॉर्डची माहिती वेळेनवेळी मी आयोगाला पण देणार आहे. पोलीस माझे फोन्स सर्व्हिसवर आहेत. व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे माझे फोन चेक करायचा? मी काय दरोडेखोर आहे? माझ्यावर एखादी NC तरी दाखल आहे? बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या पोलीस स्टेशनला एखादी NC तरी माझ्यावर दाखल झालेली होती का? माझा फोन सर्व्हिसवर टाकताय आणि त्याचे अधिकारी माहिती देत आहेत. ते अधिकारी कोण आहेत? कायद्याचा सत्तेचा गैरवापर आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या या मतदारसंघात OBC विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला. जरांगे फॅक्टरमुळे यंदा ही लढाई टोकाला पोहोचल्याचं दिसून आलं. मतदानानंतरही मनोज जरांगे पाटलांनी मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करणं सुरू केलं. कुठल्याही अफवांना बळी पडू नये, कारण मी माझ्या अफवांना खूप सामोरे गेले माझ्या निवडणुकीत. आता इतक्या अफवा की विचारू नका. कारण माझ्या असण्याचा कुणाला फायदा झाला तर मला त्याचा गर्व आहे, पण माझ्या नसण्याने कुणाला नुकसान झालं तर ते योग्य नाही. आणि म्हणून मी आले. मी पण खिंड लढवत होते ना बाबा. त्या बीडमध्ये काय कमी ताप होता का माझ्या डोक्याला? कुणी उठलं की बीड. आता बीडची किंमत देशाला कळली आहे. बीडची किंमत सगळ्यांना कळलेली आहे. आता ते किंमत ठेवणार आहेत, मला विश्वास आहे. शांतता ठेवायची प्रत्येक जातीची जबाबदारी नुसती मराठ्यांची नाही. मराठ्यांनी काय ठेका घेतलेला नाही. हमेशा शांततेच. बाकीच्यांची सुद्धा जबाबदारी आपण आपल्या जाती सांगायची. म्हणजे आपण आपली जात मोकळी सोडायची आणि लोकांना इकडे सांगायचं की तेच जातीवाद करतात आणि तुमची जात मोकळी सोडायची. पाठीमागून आंध्रातून त्यांना सपोर्ट द्यायचा, आंध्रातून बैठक घ्यायचा, अमकं करा तमकं करा सांगायचं. किती दिवस नाही येडी नाही ना जनता ही. लोक येडे नाहीत ना. मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू राहिलाय. त्याचे पडसाद लोकसभेच्या प्रचारावेळी बीडमध्ये उमटले. त्यामुळे बीडच्या लढाईत पंकजा मुंडे बाजी मारतात की बजरंग सोनवणे याकडे राज्याचं लक्ष लागलंय. उदय नागरगोजेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बीड.